मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या, परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीनं दाखवता यावा, असं 21व्या शतकाला साजेल असं एखादं काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या मनामध्ये होता. आणि तो विचार येणाऱ्या 6 तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय. आणि 6 मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे. ज्यावेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले, त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून खरं तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं. आणि मला वाटते त्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीचं महाशिवरात्र त्याच्यानंतर आले. आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं 1.25 लाख चांगल्याच्या फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला, एवढं ते महत्त्व होतं. आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा. त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा, अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे. आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा 13D तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावेळेला लोकांच्या समोर आणतोय. मला नक्की सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की पन्हाळ्यावर जे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा हा कदाचित पहिला असेल. फार माझ्या काळात तरी या 50 वर्षात तरी कुठला कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही, तर त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.